ज्याला सभासदांकडून आपल्याला वर्गणी किंवा अनामत जमा होते तर आपण त्याची नोंद इकडे करू शकतो. सभासदेतरांकडून जमा किंवा देय याच्यावरती क्लिक केलं ती मला पुढला स्क्रीन ओपन होईल. आता इकडे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये जमा रक्कम आणि देय रक्कम आहे, अनामत देय आहे. म्हणजे जर सभासदांना आपण अनामत देय पेमेंट म्हणजे देय करू शकतो, सभासदेतरांना काय अनामत घेत नसल्या कारणाने त्यांना परत नाही करू शकत. तर मी समजा आपण पहिलं जमा रकमेचं आहे, आपण बघूया. जमा रकमेवरती क्लिक केला, सभासद मी इकडे सिलेक्ट केलेलं आहे, ट्रान्झॅक्शन टाईप. इकडे मी सभासदाचा वर्ग सिलेक्ट केला, तो वर्ग 2 पुस्तकेसाठीच आहे. त्याच्यानंतर इमिजिएटली मला राईटला सभासद क्रमांक मला भरण्यासाठी जो कॉलम आहे किंवा ड्रॉपडाऊन आहे, हा ड्रॉपडाऊन फिल होईल आणि तिकडे मी क्रमांक किंवा त्याचं नाव टाईप करून त्याचं तो सभासद मी निवडू शकतो. इकडे सगळे त्या वर्गाचे सगळे सभासद आले. समजा मी 242 नंबरचा सभासद आहे, मी डायरेक्ट 242 टाईप करत 242 आलं बघा, देशमुख शशिकांत रघुनाथ आलं लक्षात तुमच्या. किंवा मी डायरेक्टली इकडे त्यांचं नाव पण टाईप करू शकतो. समजा मी नाव टाईप केलं असेल नाईक, मराठी ॲक्टिवेट करावं लागेल नाईक. व इकडे नाईक जे आहे तिकडे आले, उर्मिला नाईक वॉटर जे काय होते. पण आपल्या ही याची लिस्ट आहे ना, ही अल्फाबेटिकली नाही आहे, तर आपल्या ही नंबरप्रमाणे दिसते वाटते, अल्फाबेटिकलीच आहे. ओके ठीक आहे, नाईक सगळे एकत्र दिसतील तुम्हाला. त्यातलं तुम्ही तुमचे हवे असलेले नाईक तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता. समजा मी इकडे गृहीत धरा की हे 1163 आहेत किंवा 1152 आहे देशपांडे, त्यांना मी सिलेक्ट केलं, क्लिक केलं. इकडे मी आता डेट टाकतो आहे. समजा ही डेट आहे, मी 2 फेब्रुवारी 2015 टाकलं. मी इकडे टॅब दाबला. आता त्या सभासदाचं जे स्टेटस आहे ते स्टेटस इमिजिएटली इकडे डिस्प्ले होईल. आलं शिव मला डिस्प्ले झालं त्याचं स्टेटस. ओके, ह्या स्टेटसमध्ये तुम्हाला असं दिसतं आहे की त्याची वर्गणी बाकी 11 महिने आहे, म्हणजे भरलेली वर्गणी मार्च 2014 आहे. ॲक्च्युली वैधता दिनांक 2031 मार्च आहे. हे काहीतरी विचित्र. स्टॉप कर.